असं वाटतंय का खमण म्हणजे फक्त बघायची गोष्ट, बनवायची नाही? तर थांबा, फक्त 15 मिनिटात बनणार आहे फ्लफी स्पॉन्जी असा आपला टेस्टी खमण ढोकळा। आज मुलाला टिफिनमध्ये त्याच्या आवडीचं काहीतरी छान हवं होतं आणि मलाही एफर्ट तसा कमीच हवा होता आणि मग डायरेक्ट किचनमध्ये खमण ढोकळ्याचं प्रीमिक्स शोधलं आणि झालं रेडी टू ईट 15 मिनिट्सचा बेस। चला तर मग कामाला लागूया। इथे ही एक वाटी मी खमणचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे। हे घरी बनवलेलं प्रीमिक्स आहे, म्हणजेच लोकल ब्रँड आहे, तर टेस्ट तुमच्या हातात आहे। तर त्यात आपल्याला घालायचं आहे 1 वाटी पाणी, 1 लिंबूचा रस आणि 1 चमचा तेल। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त आधी पाणी टाकायचं आहे, मग लिंबूचा रस टाकायचा आहे आणि तेल टाकायचं आहे। ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे। फक्त बॅटर मिक्स करताना एक मंत्र मात्र आपल्याला म्हणायचं आहे, नो लम्प्स, नो बम्प्स, जस्ट स्मूथ स्मूथ बॅटर। तर अशा प्रकारे ही बॅटरची कन्सिस्टन्सी आहे। लिंबूचा रस टाकल्यानंतर पटकन मिक्स करून ते आपल्याला एका थाळीत टाकायचे आहे। त्या थाळीत टाकण्याच्या आधी त्या थाळीला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे आणि सगळ्यात आधी म्हणजे गॅस पेटवून त्यावर आपल्याला स्टीम करण्यासाठी कढईमध्ये खाली पाणी आणि एक जाळी ठेवायची आहे, ज्याच्यात आपल्याला स्टीम करायचं आहे। तर ते आधी प्रीहीट करून घ्यायचं आणि मग बॅटर थाळीमध्ये टाकून ती थाळी आपल्याला त्या कढईमध्ये ठेवायची आहे आणि 10 मिनिटं झाकण ठेवून ते आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। खमण 10 मिनिटं स्टीम होते तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊ। पोळ्या झाल्यानंतर तवा गरमच होता म्हणून मी त्यावरच फोडणीची तयारी करून घेतली। थोडे तेल टाकले, भरपूर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं, थोडा कढीपत्ता चुरून घेतला आणि तो टाकला। मुलासाठी बनवायचे होते म्हणून 1-2 मिरच्या टाकल्या, मी त्यात पाणी सोडले आणि मग अर्धा चमचा साखर टाकली। याचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकतात आणि हो, तुम्हाला आवड असल्यास तुम्ही लिंबूचा रसही थोडा त्यात ॲड करू शकतात। तर अशा प्रकारे ही माझी फोडणी इथे तयार झाली आहे आणि 10 मिनिटांनंतर मी खमण चेक केले, ते छान तयार झालेले होते। जर झालेले नसले तर अजून 2-4 मिनिट त्याला पूर्ण स्टीम होऊ द्यायचे। तर इथे मी सुरी टोचून पाहत आहे, सुरी ही व्यवस्थित क्लीन बाहेर आली आहे, म्हणजे माझं खमण एकदम व्यवस्थित रेडी झालेलं आहे। तर त्यानंतर थोडं गार केल्यानंतर मी इथे स्क्वेअर पीसेस करून घेतले आणि मस्तपैकी जी फोडणी तयार झाली होती तिची फोडणी दिली आणि मस्तपैकी तिच्यावर कोथिंबीर टाकली। अशा प्रकारे मी त्याचा छान सत्कार केला आणि हे माझे खमण खाण्यासाठी रेडी आहेत। खरं सांगायचं तर इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाले आहेत ना, तर हाताने खायचं की स्पूनने खायचं हाच माझा घोळ झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये प्रीमिक्स असे टाईप करा, मी तुम्हाला प्रीमिक्सची रेसिपी शेअर करेल। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।